श्रावण महिन्यात उपवास न करताही मिळेल भगवान शंकरांचा आशीर्वाद. फक्त ही सोपी उपाय करा. प्रत्येकाला श्रावण सोमवारचा उपवास करण्याची इच्छा असते, परंतु कधीकधी इतर अडचणीमुळे उपवास करणे शक्य होत नाही. जर तुम्ही सुद्धा काही कारणास्तव उपवास करू शकत नसाल, तर ज्योतिष आणि धर्मग्रंथामध्ये असे काही सोपे उपाय आहेत जे तुम्हाला उपवास न करता भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यास मदत करू शकतात. श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित मानला जातो. या संपूर्ण महिन्यात शिवभक्त भगवान शंकरांची पूजा करतात आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व शनिवारी उपवास करतात. हे उपवास करताना भक्तगण महादेवाकडे सुख, समृद्धी आणि आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी प्रार्थना करतात. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शिवांची पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणूनच मोठ्या संख्येने भक्त ह्या दिवशी उपवास करतात आणि शिवलिंगाला जल अर्पण करण्यासाठी मंदिरांना भेट देतात. मात्र कधीकधी आजारपण, प्रवास, नोकरी किंवा इतर अडचणीमुळे लोकांना श्रावणातील दर सोमवार किंवा शनिवारचा उपवास करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत त्यांनी निराश होण्याची गरज नाही. धार्मिक मान्यतेनुसार जर एखादी व्यक्ती काही अडचणीमुळे उपवास करू शकत नसेल, तरीही ती आपल्या श्रद्धेने आणि भक्तीने भगवान शिवांची उपासना करू शकते. जर तुम्हाला उपवास ठेवणे शक्य नसेल, तर घरीच भगवान शिवांची ह्या पद्धतीने पूजा करा. तुम्हाला जर श्रावण महिन्यातील सोमवारचा उपवास करणे शक्य नसेल, तर सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान शिवांचे ध्यान करावे. त्यानंतर तुम्ही घरातील शिवलिंगासमोर किंवा भगवान शिवांच्या प्रतिमेसमोर बसून भक्तिभावाने पूजा करू शकता. तुमच्या घरी शिवलिंग असेल तर त्याला शुद्ध पाण्याने भरलेला कलश अर्पण करा. तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही गंगाजल किंवा कच्च्या दुधाने अभिषेक देखील करू शकता. त्यानंतर भगवान शिवांना बेलपत्र, फुले आणि फळे अर्पण करून पूजा दरम्यान ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करा. अशा प्रकारे जर कोणी उपवास करू शकत नसेल, तरी ते आपल्या क्षमतेनुसार ह्या प्रकारे भगवान शिवांची पूजा करू शकतात. तुम्ही मंदिरात जाऊ शकत नसाल, तर अशा प्रकारे पूजा करावी. कधीकधी काम, प्रवास किंवा इतर कारणामुळे मंदिरात जाणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीतही भक्त घरीच भगवान शिवांची पूजा करू शकतात. सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही सोयीस्कर वेळ भगवान शिवांसमोर दिवा लावा आणि त्यांचे ध्यान करा. घरात शिवलिंग असल्यास त्यावर जलार्पण करा. त्यानंतर शिवमंत्राचा जप करा आणि भगवान शिवांची आरती करा. तुमची इच्छा असल्यास तुम्ही शिवसूत्राचे पठणही करू शकता. धार्मिक श्रद्धामध्ये मानसिक उपासनेच्या महत्त्वावरही भर दिला जातो. याचा अर्थ असा की जर काही कारणास्तव एखादी व्यक्ती पूजेचे सर्व विधी करण्यास असमर्थ असेल, तर ती आपल्या मनात ध्यान करून भगवान शिवांची उपासना किंवा स्मरण करू शकते. ओम नमः शिवायचा जप करा. श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शिवांच्या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल, तर तुम्ही ह्या दिवशी थोडा वेळ काढून ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं मंत्राचा जप करू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हा मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा म्हणू शकता. जप करताना भगवान शिवांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या श्रद्धेनुसार प्रार्थना करा. ओम नमः शिवाय हा भगवान शिवांचा मुख्य मंत्र मानला जातो. शिवसूत्राचे पठण करा. तुम्हाला जर श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास करणे शक्य नसेल, तर तुम्ही ह्या दिवशी भगवान शिवांशी संबंधित धार्मिक विधी देखील करू शकता. तुम्ही घरी शिवचालीसा, शिवस्तोत्र किंवा भगवान शिवांची आरती म्हणू शकता. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल, तर काही मिनिटे शांत बसून भगवान शिवांचे ध्यान करावे. हा देखील तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग असू शकतो. 2026 मध्ये श्रावण सोमवार केव्हा येईल, तर पंचांगानुसार 2026 श्रावणी सोमवार 13 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी सुरू होईल आणि 11 सप्टेंबर रोजी संपेल. ह्या काळात श्रावणाचे 4 सोमवार असतील. भगवान शिवांची पूजा आणि त्यांना जल अर्पण करण्यासाठी विधीसाठी विशेष मानले जातात. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी 17 ऑगस्ट 2026 रोजी तसं तर महादेवाला जल अर्पित केलं जातं. शिवलिंगावर जल अर्पित करणे याला जलाभिषेक म्हणतात. परंतु काही विशेष प्राप्तीसाठी वेगवेगळे पदार्थ अर्पित करू शकतात, जसे की गंगाजल, उसाचा रस, दूध, मध. आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय देखील करता येतात. तर महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर मध मिसळलेले पाणी अर्पित करावे. याने
आयात वाढते आणि आर्थिक स्थिती सुधारते. दाम्पत्य जीवनात समस्येपासून मुक्ततेसाठीही उपाय आहेत. तर वैवाहिक जीवनात संकट, कष्ट, कलह असे वातावरण असेल तर महादेवाला मध मिसळलेले जल अर्पित करावे. नवरा बायकोने सोबत हे काम केल्यास लवकर परिणाम प्राप्त होतील. परीक्षेत यश मिळवण्यासाठी देखील विद्यार्थ्यांनी श्रावणात महादेवाचे पूजन दूध आणि खडीसाखरेने करावे. खडीसाखर मिसळून तयार दुधाने महादेवांचा अभिषेक करावा. याने बौद्धिक क्षमता आणि ज्ञान यात वृद्धी होईल. परीक्षेत चांगले परिणाम हाती येतील. विवाहात अडचणी येत असल्यास भक्तांनी प्रत्येक सोमवारी महादेवाला उसाच्या रसाने अभिषेक करावे. व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला जर व्यवसायात काही अडथळे येत असतील तर महादेवाची आराधना करून समस्या दूर होऊ शकते. श्रावणात दररोज महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक केल्याने समस्या दूर होईल. दररोज शक्य नसेल किमान सोमवारी अभिषेक करावे. फायदा होईल. गाईचे दूध आणि पाणी एकत्र करून ताम्हनात घेतलेल्या शिवलिंगावर पळीपळीने अभिषेक करावा. हा अभिषेक करताना ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा. चंद्रदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी जर कुंडलीत चंद्रदोष असेल तर तुम्हाला त्यामुळे त्रास सहन करावा लागू शकतो. चंद्रदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवारी महादेवाची पूजा करावी. असे मानले जाते की महादेवाची पूजा केल्याने चंद्रदोषामुळे होणारा त्रास दूर होतो. तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी अतिउत्तम उपाय. जर तुमची काही विशेष इच्छा असेल जी तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर सोमवारी भोलेनाथांची मनोभावे पूजा करावी. पूजेमध्ये महादेवाला बेलाची पाने, धोत्र्याचे पांढरे फुलं आणि फळ यासारख्या वस्तू महादेवाला अर्पण कराव्यात. ह्या सर्व वस्तू अर्पण करताना ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं मंत्राचा जप करावा. असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराची उपासना केल्यानेही शनिदोषापासून मुक्ती मिळते. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्यांच्या कुंडलीत शनिदोष किंवा शनीच्या वाईट प्रभावामुळे त्यांच्या जीवनात अनेक समस्या येत असतील तर त्यावर मात करण्यासाठी त्यांनी सोमवारी विधीनुसार महादेवाची पूजा करावी. या दिवशी विशेषतः शिवलिंगाला बेलाची पाने अर्पण करावी. असे केल्याने शनिदोष दूर होतो. आर्थिक समस्या दूर होतात. जेव्हा माता लक्ष्मी नाराज तेव्हा व्यक्तीला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही पैशाशी संबंधित समस्या असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवारी पांढऱ्या स्फटिकाच्या बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करावी. यामुळे पैसा आणि धनाची कमतरता भासणार नाही. हर हर महादेव.